नमस्कार. हे तिरंगा सँडविच तुम्हाला कसे वाटले बरं? छान दिसत आहे ना? खूप कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी असं हे सँडविच तयार होतं. इंडिपेंडन्स डे किंवा रिपब्लिक डेला तुम्ही लहान मुलांना शाळेच्या डब्यात देऊ शकता किंवा घरी खाण्यासाठी असेच बनवू देखील शकता. खूप सोपी रेसिपी आहे. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण पांढऱ्या रंगासाठी काय सारण लागेल ते बनवून घेऊयात. तर इथे मी थोडंसं चीज आणि खूप सारं पनीर किसून घेतलेलं आहे, मीठ आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. इथे तुम्ही थोडीशी काळी मिरी पूडसुद्धा घालू शकता, पण मी ती इथे घालत नाही आहे. तर किसलेल्या चीज आणि पनीरमध्ये मी अतिशय बारीक चिरलेला हा कांदा इथे घालून घेत आहे आणि आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि झालं. याला मिक्स केल्यावर आपलं पांढरं सारण तयार झालं. आता आपण भगवा रंग म्हणजे केशरी रंगासाठी सारण बनवून घेऊयात. त्यासाठी एका बाउलमध्ये मी थोडेसे पांढरे मायोनीज घेतलेले आहे. त्यामध्ये अगदी थोडेसे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पांढऱ्या मायोनीजऐवजी तुम्ही डायरेक्ट तंदुरी मायोनीज जे मुळातच केशरी रंगामध्ये असतं ते देखील इथे वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आपण किसलेले गाजर घालून घेऊयात आणि याला छान मिक्स करून घेऊयात. गाजरामुळे या सँडविचची चव अगदी छान येते बरं का. तर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि आपला केशरी रंग तयार आहे. बघा तुम्ही किती छान याला असा केशरी रंग आलेला आहे. थांबा, साहित्य पाहून घाबरून जाऊ नका. आपल्याला फक्त पुदिन्याची चटणी बनवायची आहे आणि किसलेली काकडी लागणार आहे. तर इथे मी 2 किसलेल्या काकड्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे सँडविच खूप क्रंची होते. त्यानंतर पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी इथे व्यवस्थित निवडून धुवून घेतलेली पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. इथे व्यवस्थित निवडून धुवून घेतलेली कोथिंबीर आहे, बर्फाचे काही तुकडे आहेत, चिमूटभर जिरे, मिरची, लसूण, आलं, थोडीशी चिमूटभर साखर, लिंबू आहे. लिंबा घातल्यामुळे काय होतं, चटणी काळी पडत नाही आणि मीठ आहे. हे सगळं साहित्य तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता आपण पुदिन्याची चटणी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे एका मिक्सरचं बाउलमध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घातलेलं आहे आणि यामध्ये मूठभर पुदिन्याची पानं घातली आहेत. आम्ही घरामध्ये थोडं जास्त तिखट खातो, त्यामुळे मिरची इथे मी जास्त घातली आहे. तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे चिमूटभर जिरे, 3 बर्फाचे तुकडे, चिमूटभर साखर जी ऑप्शनल आहे, मूठभर कोथिंबीर, हे सगळं व्यवस्थित यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि आता आपल्याला यामध्ये लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळल्यामुळे काय होतं, पुदिन्याच्या चटणीचा रंग जो असतो तो छान हिरवटसरच राहतो, चटणी काळी पडत नाही. त्यामुळे यामध्ये मी छान अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. बिया वगैरे जर पडल्या तर त्या आपण काढून घेऊयात. आता आपण याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया. सुरुवातीला मी यामध्ये पाणी नाही घातलं, पण जर गरज वाटली तर तुम्ही अगदी थोडं थोडं थेंब थेंब पाणी घालून याला छान बारीक करून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी झणझणीत पुदिन्याची चटणी तयार आहे. आता काय करायचं की आपण जी काकडी किसून घेतली होती त्यामध्ये ही पुदिन्याची चटणी थोडीशी घालून घ्यायची. जर काकडीला खूप पाणी सुटलं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम काकडी पिळून त्याचं पाणी काढून घ्या आणि त्यानंतर मग ही चटणी यामध्ये घाला. याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता किती छान असा हिरवा रंग तयार आहे. अशा प्रकारे आपला हिरवा, पांढरा, केशरी सारे रंग तयार आहेत. पुदिना आणि काकडीचा हिरवा, चीज पनीर कांद्याचा पांढरा आणि गाजर मायोनीजचा केशरी. आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करू. तर आता इथे मी 4 सँडविच ब्रेडच्या स्लायसेस घेतल्या आहेत. सँडविच ब्रेड थोडा आकारात मोठा असतो,
तर इथे अशा 4 स्लाईस घेतल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे ह्याच्या ज्या कडा असतात, ब्रेडचे ज्या कडा कॉर्नर्स असतात ते आपण काढून घेऊयात. आपण इथे हे सँडविच ग्रिल नाही करणार आहे, तसंच व्हेज सँडविच विदाऊट ग्रिल ठेवणार आहोत. त्यामुळे या कडा काढल्यानंतरच ते सँडविच जास्त चांगलं लागतं. कडा असलं की खाताना असं खूप दाताखाली काहीतरी आल्यासारखं वाटतं, जाड असं वाटतं. त्यामुळे इथे आपण या कडा व्यवस्थित त्याच्या काढून घेऊयात. इंडिपेंडन्स डे किंवा रिपब्लिक डे आला की लहान मुलांना कसं असं सारखं वाटतं की आपल्या डब्यामध्ये काहीतरी तिरंग्याची रेसिपी असायला हवी. तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. तुमच्या मुलांना नक्की हे सँडविच आवडेल याची मला खात्री आहे. हां, लहान मुलांसाठी जर बनवत असाल तर पुदिन्याच्या चटणीमध्ये मिरची थोडी कमीच घाला. तर अशा प्रकारे ब्रेडच्या कडा काढून झालेल्या आहेत. आता काय करायचं तर एक ब्रेड घ्यायचा, त्या ब्रेडला व्यवस्थित बटर लावून घ्यायचं. व्यवस्थित बटर लावून झाल्यानंतर आता सर्वप्रथम खाली हिरवा रंग म्हणून काकडी आणि पुदिन्याच्या चटणीचं जे आपण मिश्रण बनवलं आहे ते असं इथे व्यवस्थित घ्यायचं भरपूर सारं आणि ब्रेडवर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता हिरवा रंग खूपच सुंदर दिसत आहे. व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर इथे आता मी एक दुसरी स्लाईस त्याच्यावर ठेवली आहे. ब्रेडला व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घ्या, अलाइन करा आणि आता यावर आपण पांढऱ्या रंगासाठी जे चीज, पनीर आणि कांद्याचं मिश्रण बनवलं होतं ते ह्याच्यावर घालून घेऊया. व्यवस्थित घालूयात हळूवारपणे. त्यानंतर इथे मी एक चीज स्लाईस देखील ठेवली आहे जी ऑप्शनल आहे. त्यानंतर यावर मी तिसरा ब्रेड ठेवलेला आहे आणि आता यावर आपण केशरी रंगाचे जे सारण बनवलं आहे ते व्यवस्थित इथे स्प्रेड करून घेऊयात. एकसारखं सगळीकडे सारण भरून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे. किती छान केशरी रंग आला आहे. त्यानंतर चौथा ब्रेडची स्लाईस घेतली आहे, त्याला आतल्या बाजूनी खूप सारं बटर लावलं आहे आणि चारही ब्रेडला एकमेकांवर व्यवस्थित अरेंज करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे या स्लाइसेसला मधून कट द्यायचा आहे आणि टंटडँग, आपलं तिरंगा सँडविच तयार आहे. मस्तपैकी अतिशय चविष्ट असं तिरंगा सँडविच रेडी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.